कमलेश्वर संस्थानाची 100 वर्सां पुराय जाल्ल्यान कार्यावळ जाली। मोर्जे संस्थेन हे बंद रेशमाचे हे नाटक सादर केले। मुखेल सोयरे संदीप कामुलकार आणि हेरांचो रिपोर्टर कम प्ले आर्टिस्ट म्हणून भोवमान केलो। या संस्थेनं मागे वळून बघताना या संस्थेनं मला काय दिलं, या संस्थेनं मला गणित किती दिलं, सायन्स किती दिलं, मराठी, जिओग्राफी, इतर विषय मला काय शिकवले, यापेक्षा माझं 60 वर्ष 70 वर्षाचे काही आयुष्य असेल ते व्यतीत करण्यासाठी मला काय दिलं, हे सुरुवात मला या संस्थेनं दिली। ज्यावेळी मी 100 वर्षांचा इतिहास त्याच्यावर विचार करतो, त्यावेळी 100 वर्षापूर्वी गोमंतकाची शैक्षणिक परिस्थिती काय होती, कम्युनिकेशनची साधनं त्यावेळी कशी असतील, लोकांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती काय असेल, यावर ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मला प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते, आणि ती म्हणजे त्या काळात गोमंतकातील 99% लोक हे शेती या एकाच व्यवसायावर अवलंबून होते। आज आम्ही 100 वर्ष पूर्ण केली, आम्ही किती कमावलं, किती आमच्याकडे मुलं आली आणि किती गेली, पण आम्ही 100 वर्षाकडे जाताना आम्ही हा एक आता विचार करायला पाहिजे, आणि विचार का कोणाच्या डोक्यात आला नाही, तोच विचार कदाचित अध्यक्षांकडे आणि बाकी एंटायर टीमकडे असेल तर मलाही तुमच्या सामील करून घ्या। तो मी सांगतो की आम्ही या 100 वर्षात आम्ही कुठे पोहोचलो, आणि आज शताब्दी वर्ष आम्ही साजरे करतो आहोत। तर या संस्थेला आम्ही एज्युकेशनल हब का करू नये, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। संस्थेची वाटचाल ज्यावेळी सुरुवात झाली ती 1924-25 या वर्षी गावचे काही ठराविक लोक आणि मुंबई स्थित काही लोक या सगळ्यांनी मिळून ही कमलेश्वर संस्था 1924-25 या शालेय वर्षी सुरुवात केली, आणि त्याला कमलेश्वर विद्यालय असं नाव दिलं। पुढे बऱ्याच गोष्टी घडत गेल्या। मुंबईमध्ये जे लोक होते त्यांनी 1924-25 पासून साधारण 1965-66 पर्यंत म्हणजे साधारण 40 वर्ष मुंबईवरून देणगी विभाग या संस्थेला सतत मदत केली। दर वर्षी इथं मदत मुंबईवरून एकत्र करून पाठवत होते। सुरुवातीला आम्ही सादरीकरण असा त्याला शब्द वापरला होता, पण पुढे तो महोत्सव झाला। असा एक सुंदर काल कार्यक्रम होऊन गेला या ठिकाणी, आणि चांगली उपस्थिती होती कालच्याही कार्यक्रमाला। संगीत नाटकाची परंपरा आपली फार जुनी आहे, आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज व्यासपीठावर जे उपस्थित आहेत त्यांचं खरं म्हणजे मी एकाच वाक्यामध्ये या ठिकाणी आभार प्रकट करणार आहे। म्हणजे माझ्यावरती थोडं संकट म्हणूया तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे काय वर्षभर यांनी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्या संपूर्ण कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। त्याचबरोबर ही संस्था जी आहे ही शतगुणित सहस्रगुणित अशा प्रकारची संपन्न हो, आणि यातून चांगले चांगले विद्यार्थी घडवत, उच्च पदस्थ अशा प्रकारचे विद्यार्थी घडवत, आणि या संस्थेचा नावलौकिक संपूर्ण पेडणे तालुकाच नाही तर संपूर्ण गोव्यामध्ये हो अशा प्रकारची शुभेच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो। इंग्लिश मिडियमचे मेळ्ळी, पहिले जे कामुलकर हायस्कूल म्हणून आसले त्याची मान्यता काढली गेली, सरकारान काढून घेतली, आणि त्या वेळार कमलेश्वर हायस्कूलान फुडार घेतला, आणि जे सगळे एक भरपूर भुरगे आसले ते सगळे पर्यंत केरी, पालये, हरमल, मांद्रे, पासे पर्यंत जे भुरगे आसले ते सगळ्यांची सोय केली। फक्त आमच्या कोरगांवचे नव्हता, कोरगांव भायर या शैक्षणिक संस्थेन हे केला। गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकर।